नमस्कार मित्रांनो, कर्जमाफी के.वाय.सी याच्या संदर्भातील एक अतिशय महत्त्वाचं अपडेट आहे, ज्याच्यामुळे तुमचं नुकसान होण्यापासून वाचू शकता. मित्रांनो, शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भात आपण वेळोवेळी महत्त्वाचे असं अपडेट घेत आलो आहोत. तर के.वाय.सी कशी करायची, तक्रार कशी नोंदवायची, के.वाय.सी करत असताना कोणत्या काळजी घ्यायच्या, याच्याबद्दल अजून सविस्तर माहिती घेतली होती. पण बऱ्याच जणाला आत्तापर्यंत कर्जमाफीची यादी आली आणि के.वाय.सी सुरू झाली, याच्यात राश आहे की त्यांना त्याच्यामध्ये काय पाहायचं किंवा काय नाही पाहायचं याच्यामध्ये कुठलीही स्वारस्य नाही. आणि परिणामी काय होते की के.वाय.सी करत असताना जे काही समस्या येत आहेत किंवा के.वाय.सी झाल्यानंतर जे काही प्रॉब्लेम येणार आहेत त्यातच लक्ष राहत नाही. आणि आता परत तेच प्रश्न समोर आल्यानंतर सातत्याने त्याच्याबद्दल विचारणा केली जाते. मित्रांनो, यापूर्वी आपण सुरुवातीला के.वाय.सी सुरू होण्यापूर्वी सुद्धा एक अपडेट दिलं होतं की के.वाय.सी केली जात असताना जर याच्यात तक्रारी असतील तर काय करायचं. आणि आता के.वाय.सी करत असतानासुद्धा सांगितलं होतं की के.वाय.सी करत असताना आपल्या कर्ज खातं नंबर व्यवस्थित पहा आणि त्याच्यामध्ये दाखवलेली कर्जाची रक्कम व्यवस्थित पहा आणि जर ती मॅच होत असेल तरच याच के.वाय.सी करा, नसेल तर तुम्ही बँकेमध्ये संपर्क करू शकता. आणि आता बँकेमध्ये याच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती दिली जाणार नाही. तरीसुद्धा जर तुम्हाला प्रतिसाद बँकेने दिला तर उत्तमच. बँकेकडे विचारणा करू शकता. तुम्ही काही कार्यालयामध्ये जसं तहसील कार्यालय, तहसीलदार किंवा उपनिबंधक कार्यालय भेटू शकता, तेही तुम्हाला होणार नाही. मग याच्यामध्ये तिसरा पर्याय तो म्हणजे तुम्हाला तक्रार दाखल करण्याचा. कारण कर्जमाफीची के.वाय.सी केली जात असताना कोणाचं कर्ज 1.5 लाख आहे त्याला रक्कम दाखवली जाते 60,000 रुपये, तर कोणाला कर्ज 2 लाख रुपये आहे त्याला रक्कम दाखवली जाते ते 1 लाख रुपये कर्ज, तर 1 लाखाचं आहे आणि त्याला रक्कम दाखवली जाते ते 30,000 रुपये. याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात विसंगत आलेली आहे. विसंगतसह जर आपण के.वाय.सी केली तर आपल्याला कुठे ना कुठे नक्की लॉस होऊ शकतो. त्याच्यामुळे के.वाय.सी करत असताना आपल्या कर्जाची रक्कम किती आहे हे सविस्तर पहा. ती रक्कम पोर्टलशी मॅच दाखवते का ते पहा आणि त्याच्यानंतर के.वाय.सी करण्याचा प्रयत्न करा. के.वाय.सी करण्याची घाई गडबड मला कर्जमाफी होणार आणि म्हणून जर काही करायला जाल तर उद्या उर्वरित रक्कम ती तुम्हाला बँकेकडे भरावी लागू शकते. आता याच्यामध्ये हा एक फक्त 2 शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम नाही, हजारो शेतकरी आहेत. यादीत नाव 20 ते 25% शेतकरी असे मिळतील की त्यांच्या कर्ज खात्याची रक्कम आहे आणि त्या रकमेत तफावत आहे. त्याच्यामुळे के.वाय.सी करत असताना घाईगडबड न करता, आणि जर कोणी घाईगडबड करत असेल तर जसं उपनिबंधक कार्यालय असतील किंवा इतर काही कार्यालय असतील तर त्यांना बिनधास्त निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न करा. आता बँकेमध्ये जर तुम्हाला संपर्क करून याच्याबद्दल जर व्हेरिफिकेशन दिलं जात, तुम्हाला जे मान्य असेल ते तुम्ही के.वाय.सी करू शकता. ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला 2 ऑप्शन विचारले जातात. कर्ज खातं बरोबर आहे का? हो, बरोबर आहे तर कर्ज खात्यातील रक्कम जी दाखवली जाते ती बरोबर आहे का? नसेल तर त्या रकमेला नाही करायचे. तुमची जे काही तक्रार असेल ती त्या तक्रारमध्येच नोंदवू शकता. तुमची के.वाय.सीची तक्रार ग्रीवर पूर्ण करायची. अशा प्रकारे जर तक्रारी प्राप्त झाल्या तर त्याच्यावर पुन्हा काहीतरी पर्याय पाहिला जातील का एवढ्याच तक्रारी येतात आणि याच्या अनुषंगाने त्या तक्रारीचं दुरुस्ती करून पुन्हा त्या शेतकऱ्यांना के.वाय.सी पर्याय उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्याच्यामुळे घाईगडबड न करता चुकीच्या पद्धतीने के.वाय.सी करू नका. आणि जर ही के.वाय.सी चुकीच्या पद्धतीने केली, ती रक्कम जी चुकीची एक्सपेक्ट केली तर तुम्हाला उर्वरित रक्कम भरावी लागेल. त्याच्यासाठी तयार राहा. याच्यावरती आता मोठ्या प्रमाणात आक्षेप आलेले आहेत, मोठ्या प्रमाणात तक्रारी आलेल्या आहेत. याच्या बाब ठिकठिकाणी लोकप्रतिनिधींच्या निदर्शनास आणून दिल्या जात आहेत. तरीसुद्धा जसा प्रॉब्लेम असेल तर हा प्रॉब्लेम निदर्शनात आणून देण्याचा प्रयत्न करा आणि याच्यामधून काही जी तोडगा निघाल्यानंतर याच्यामध्ये दुरुस्त्या झाल्यानंतर आपली के.वाय.सी करण्याचा प्रयत्न करा. तर मित्रांनो, तर कसं वाटलं आजचं एक कर्जमाफी या संदर्भात महत्त्वपूर्ण असं नवीन अपडेट. तर असेच आपल्या
कर्जमाफी संदर्भात आणि योजनेसंदर्भात अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.